पहिलं तुम्ही हरीच्या कथेचं निरूप करा. रामदास स्वामी काय म्हणतात, पहिली येते हरिकथा निरूपण. तुम्ही हरीच्या कथेचं निरूपण ऐका, प्रवचन ऐका, भजन ऐका, कीर्तन ऐका, तुम्ही हरीचे होऊन जाल. दुसरे येते राजकारण, राजकारण नंतर आहे. आणि तिसरे येते सावधपण, सावध, अखंड सावध. किती सावध आहे शिवाजी महाराज? औरंगजेबासारख्या कपटी आणि क्रूर माणसाच्या तावडीतून त्याच्या हातावर तुरी देऊन महाराज राजगडाला सही सलामत येतात. हे सावध असल्याशिवाय होऊ शकत नाही. औरंगजेबासारखा कपटी आणि क्रूर मनुष्य इतिहासात दुसरा नाही, ज्यांना आपल्या आई आणि वडिलांना कैदेत घातलं, मोठ्या बहिणीला कैदेत घातलं, सगळ्या भावांचा शिरच्छेद केला, आपल्या सगळ्या मोठ्या मुलाला ज्यानं मारलं आणि मग गादीवर आलेला हा औरंगजेब. अशा औरंगजेबाच्या तावडीतून महाराज निष्ठून त्याच्या हातावर तुरी देऊन राजगडाला येतात. हे सावध असल्याशिवाय होऊ शकत नाही. 17 ऑगस्ट 1666 ला महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या आणि महाराज आग्र्यावर निसटले. आता 17 ऑगस्ट म्हणजे पावसाचे दिवस आहेत, नद्या सगळे भरलेले आहेत, तुडुंब ओढे नाले सगळे भरलेले आहेत. आता राजगड पासून तुम्ही आग्र्याचं जरी सरळ अंतर मोजलं 1500 किलोमीटर अंतर आहे. वाटेत किती नद्या आहेत? चंबळ नदी आहे, तापी आहे, गोदावरी आहे, नर्मदा आहे, गंभीर नदी आहे. ही गंभीर नदी ओलांडायला त्या सदाशिव भाऊला पानिपतला जाताना 35 दिवस लागले होते, ही एक छोटी नदी ओलांडायला. पण महाराज या सगळ्यांमधून फार लांबून आले, पण ते ज्या रस्त्याने आले त्या रस्त्याचा ब्ल्यूप्रिंट भैरजी नाईकांनी त्यांना दिला होता. फार महाराज सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन गेलेले सगळे सैन्य, हत्ती, घोडे, तोफे या सगळ्यांचा जीव वाचून महाराज राजगडाला येतात. हे सावध असल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि हे सावधपणा कुठे शिकलेत होते? लहानपणी शिकवले. महासाहेब जिजाऊंनी त्यांना शिकवलंय, कृष्णाने शिकवलंय, रामायण शिकवलंय, महाभारत शिकवलंय. और श्रीकृष्णाची पूर्ण विचारधारा महाराजांना माहिती होती. श्रीकृष्ण कोणी साधा माणूस नाही, क्रांतीचा अग्रदूत आहे. कोणताही क्रांतिकारक त्याची पूजा केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आणि श्रीकृष्णासारखा तर दुसरा सावध माणूस तुम्हाला या जगामध्ये कुठला सापडणार नाही. नाही तर तुम्हाला महाभारताच्या वेळेला बघा, त्याला सगळं माहिती होतं. समोर कोण आहे, कोण अतिरथी आहे, कोण महारथी आहे, कोणाच्या भात्यात कोणाचं शस्त्र आहे, कोणी कोणाला शस्त्रविद्या दिलेलं आहे, हे सगळं माहिती होतं त्याला. हे अर्जुनाने ज्या वेळेला खांडवन जाळलं ना, त्याच्या वेळेला तिकडे काही साप फिरत होते इकडे तिकडे, त्या होतपळले त्यामध्ये काही. आणि त्याच्यातला एक अश्वसेन नावाचा नाग आहे ना, त्याला तो अर्जुनाचा सूड उगवायचा होता. आणि महाभारताच्या युद्धाच्या वेळेला जो कर्ण आहे त्याच्याकडे विलक्षण असं अस्त्र होती. आणि त्यानं ते युद्धाच्या वेळेला ते एक अस्त्र मंत्रभारित केलं आणि तो बाण त्यानं आपल्या धनुष्याला लावला. लावल्याबरोबर तो अश्वसेन नावाचा जो नाग आहे त्याच्या बाणावर येऊन बसला. कर्णाने विचारलं, अरे कोण आहेस तू, इथं कशासाठी बसलाय? त्यावेळी तो अश्वसेन म्हणाला, या अर्जुनानं खांडवन जाळलं, त्याच्यामध्ये आमचं नागपूल जाळलं, मला त्याचा सूड उगायचा म्हणून तुमच्या बाणावर बसलोय. कर्ण म्हणाला, मला तुझ्या मदतीची गरज नाही. पण म्हणलं ठीक आहे बस. आणि त्यानं तो बाण अर्जुनाच्या दिशेनं सोडला. एक अमोघ असा अस्त्र, एक अमोघ असा बाण जो निघाला अर्जुनाच्या मस्तकाचा वेध घेण्यासाठी. आणि श्रीकृष्ण समोरून बघतो, त्याला माहिती होतं हा जर बाण अर्जुनाला लागला तर अर्जुनाचा मृत्यू निश्चित आहे, ठरलेला आहे. पण तो ज्यावेळी ते अस्त्र जवळ आलं, श्रीकृष्णानं ते घोड्यांचे पाय मुडपले, रथ खाली आला आणि तो बाण अर्जुनाच्या किरीटाला लागला. किरीट खाली पडला ना अर्जुन त्यातनं वाचला. म्हणजे सावधपणा किती असावा ना, याचं एक उत्तम उदाहरण बघा. आणि दुसरी गोष्ट, महाराज एकदम बेडर होते. आयुष्यात ते कोणी कोणाला घाबरले नाही. मी तुम्हाला बोललो म्हणून तर सगळी लोक महाराजांच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले. अहो 40,000ची फौज घेऊन शाहिस्ता अफजल खान इथे स्वराज्यावर चालून आला. महाराज घाबरले नाही. अफजल खान कोणी साधा सुद्धा मनुष्य नव्हता. त्याला त्याच्या ताकदीचा प्रचंड गर्व होता. त्याच्या शिक्क्यात एक मजकूर आहे, पर्शियन मधला मजकूर आहे. गर अर्ज पुन्हा सिपर अला फजल फुजलाब फजलाब अफजल अजहर मलके बजाय तसबी आवाज आहेत की अफजल अफजल. याचा अर्थ असा आहे, उच्चातल्या उच्च स्वर्गाला जर विचारलं पृथ्वी तलावरचा सर्वश्रेष्ठ आणि ताकदवर मनुष्य कोण आहे तर सगळीकडून आवाज येईल अफजल अफजल म्हणून. 2 मिनिटात ठोकला महाराजांनी, फक्त 2 मिनिटात. मे 1659 मध्ये अफजल खान इथं आला, 40,000ची फौज घेऊन आला. आल्यावर त्याने सगळीकडे हैदोस घालायला सुरुवात केला. और राक्षसच नव्हतो, बाकी काय करणार. त्यानं आपली सगळी देवळं पाडली, गावाच्या गावं लुटली, आपल्या लोकांचं धर्मांतर केलं, आपले सगळे धर्मग्रंथ जाळले, आपले दीपमाळा पाडल्या, नंदादीप विझवलं, आपल्या लोकांचं धर्मांतर केलं आणि सगळीकडे हैदोस केला. आणि या सगळ्याला कंटाळून गोरगरीब जनता आपली रानावनात सगळ्याकडे लपून बसलेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यानं तुळजा भवानी मातेची मूर्ती घणाचं घाव घालून फोडून टाकली, ठिकऱ्या ठिकऱ्या करून टाकली. आणि महाराज राजगडावरून बघताय तो महाराज घरवरले, पण करणार काय? अफजल खानाकडे 40,000ची फौज आहे. उघड्या मैदानात अफजल खानाला भिडायचं म्हणजे मृत्यूलाच मगरमिठी देण्यासारखं होतं. पण महाराजांना एक गोष्ट पक्की माहिती होती की अफजल खान विडा कशाचा उतरून आलाय, मला मारण्याचा. त्यामुळे मी जिथं जिथं जाईल तिथं तिथं अफजल खान माझ्या पाठीमागे येणार. महाराजांनी राजगड सोडला आणि महाराज प्रतापगडावर आले. आणि झालंय तसंच, महाराजांच्या पाठोपाठ अफजल खान वाईत आला.
आणि वाईटनं आपला तळ ठोकला. पण वाईटनं काय पुढे पुढे तो जाईना, त्याची तर काही ताकद होईना, कारण त्याला माहिती होतं प्रतापगडाच्या सभोवतालचे जे जावळीचं अरण्य आहे ना, ते एवढं खतरनाक आहे की त्याच्यात जाणं सोपं आहे, पण परत येणं खूप अवघड आहे. आता अफजल खान काय वर जाईना, महाराज काय खाली येणार, आता भेट कशी होणार? मग महाराजांनी युक्ती लढवली. आपले वकील गोपीनाथ काका बोकील यांना आपला निरोप देऊन खानाकडे पाठवलं. गोपीनाथ काका आले, खानाला आपला निरोप दिला. शिवाजी राजांनी आपल्याच भेटीसाठी प्रतापगडावर बोलवले आहे. आता खानानं त्याचे मंत्री आणि वकिलांना विचारलं, भेटीसाठी प्रतापगडावर जावे काय? मंत्र्यांनी आणि वकिलांना सांगितलं, आपण जर वरती गेलो तर कायमचेच वरती जाऊ, परत खाली येणार नाही. त्यामुळे अफजल खान भेटीसाठी तयार होईना. मग गोपीनाथ काकांनी एक युक्ती लढवली. त्यांनी अफजल खानाच्या समोर बेल भंडारा उधळला. बेल भंडारा उचलला, जानवेला हात लावले आणि शपथ घेतली. काय शपथ घेतली? बेल भंडारा आणि जानवेला हात लावून शपथ घेतो की राजाचं काम आहे, धर्माचं काम आहे, शिवाजी महाराजांकडून तुम्हाला दगा होणार नाही. तेव्हा अफजल खान भेटीसाठी प्रतापगडावर यायला तयार झाला.